गेली 10 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत विभागाला मागणी करत आहे की संगीत बारी जो कलावंत आहे त्यांची बाजू वेगळी आहे आणि लोकनाट्य तमाशा ही गावगाड्यातली कला ही वेगळी आहे आणि त्याची 2 विभागणी करा. आमच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा बोर्ड संगीत बार्टीला लावलेला आहे, त्यामुळे आमचा लोकनाट्य तमाशा कलावंत हा बदनाम झाला. म्हणून आम्ही येणाऱ्या 24 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व कलावंत, महिला कलावंत, पुरुष कलावंत आणि फडमालक हे संयुक्त आम्ही सगळे जाऊन अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या अध्यक्षाखाली आम्ही अमरण उपोषण करणार आहे की आम्हाला याबद्दलची विभागणी करून देणं गरजेचं आहे. नारायणगावला विठाबाई नारायणगावकर तमाशा भंडारी आहे. अतिशय प्रत्येक गावातनं 4-5 गाड्या येऊन तोला मोलानं आमचा व्यवहार करतात, आमच्या कार्यक्रमाची बिदागी ठरवतात आणि मग आम्हाला गावात घेऊन जातात. गावात गेल्यानंतर महिला फडमालक असेल तर साडी चोळी करतात आणि पुरुष फडमालक असेल त्याला फेटा गांडून त्याच्या हातामध्ये बिदागी देतात. एवढी लोककलावंत ही लोककला मोठी असताना काही चॅनल आणि काही प्रिंट मीडियाला संगीत बारी तमाशा यातला फरक माहीत नाही. त्यामुळे तमाशा कलावंत या ठिकाणी बदनाम होतो आहे. ही थांबवण्यासाठी आम्ही 10 वर्ष झाले प्रयत्न करतो. आपलाही चॅनल आम्हाला सहकार्य करतो, परंतु सांस्कृतिक कार्य संचालनालय त्याचा पाठपुरावा वरती करत नाही आणि वरती केला तर सांस्कृतिक मंत्री आम्हाला मोजतच नाही. शेलार साहेबांनी 3 वेळा रिमार्क मारून पत्र संचालक ऑफिसला दिलं पण त्याच्यावर कारवाई झाली नाही. ही शोकांत आहे. कला केंद्र नेमकं काय प्रकार आहे? कला केंद्र म्हणजे त्या ठिकाणी 20 रुपयाचं तिकीट काढायचं, आतमध्ये जायचं, त्यांच्या ज्या बाऱ्या ठरलेल्या असतात ते अर्धा तास त्या ठिकाणी कार्यक्रम 15 मिनिटं करतात, त्याच्यानंतर ते कार्यक्रम बंद होतो. मग आत त्यांची बैठक लागती, प्रत्येकाच्या खोल्या आहेत. मग आम्ही कधी ते बघायला गेलेलो नाही आणि कधी जाणारही नाही, त्याच्यात जायचीच भीती वाटते. पण आता जे 2-3 घटना घडल्या त्या कला केंद्रामध्ये घडल्या. कला केंद्रामध्ये घडलेले यमुनाबाई वाईकर, रेश्मा परितीकर, आमच्या यमुनाबाई वाईकर, तमाशातल्या अनेक कांताबाई सातारकर, विठाबाई या लोकांनी लावणी करून लोककला जिवंत ठेवली. विठाबाई आमच्या सीमेवरती गेल्या, सैन्यांचं बल त्यांनी वाढवलं. अशी लोक जन्माला लोककलेत आली. असं असताना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास कुणी सांगितला? वगनाट्यातून आमच्या कलाकारांनी सांगितला आणि नेमकी आमचा कलावंत बदनाम होतोय. परवा कांबळे नावाच्या एका कार्यकर्त्याने अतिशय अश्लील भाषेमध्ये आमच्या महिला कलाकारांच्या बाबतीत बोललेलं आहे. अतिशय चुकीचं आहे. त्यानं अतिशय चांगली माफी मागितलेली आहे, पण परत आम्ही त्याला सायबर कॉपीमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यांना आम्ही बोलवणार आहे. आपण किती आंदोलनाला बसणार आहात आणि कधीपासून आंदोलन सुरू? नाही, राज्यातील 385 फडमालक आहेत आणि काही कलावत 1001 माणसं आमची आम्ही तिथं घेऊन 24 तारखेपर्यंत निर्णय नाही दिला. तमाशा, लोकनाट्य तमाशा हा बोर्ड संगीत बारीवरचा काढला पाहिजे, त्याचं संगीत बारी कला केंद्र असं दिलं पाहिजे. एवढीच आमची मागणी आहे. त्यांची कला त्यांना लखलाक आहे, आमची कला आम्हाला लखलाक आहे. आमची त्यांच्याबद्दल दुसरी कुठली तक्रार नाही. तिने कशी कला सादर कराय तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमचं नाव लोकनाट्य तमाशाचं लावायचं नाही. 16 पत्र दिली शेलार साहेबांना, पण आमची मिटिंग घेतली नाही. संगीत बारीच्या 2 ग्रुपची बैठक झाली, कारण आम्हाला राज्याश्रय नाही. आमची लोक स्वर्गीय झाली. आराराबा होते तेव्हा आम्हाला चालना मिळत होती. विलासराव देशमुख होते, शंकरराव मोहिते पाटील साहेबांच्या घरातली माणसं मदत करत होती. पाटलांनीच शिकायला जीवन ठेवलेले आहे. तर आम्हाला राज्याश्रय फक्त आता तुमच्या ABP माझाचाच आहे. आमच्याकडे दुसरा चॅनल कधी येतही नाही. सर, मी वाईट नाही बोलत, पण तुमच्या सरांशी संपर्क केला की आमचं सगळं ते कोरोनाच्या काळात ABP माझानं आम्हाला मदत मिळवून दिलेली आहे. त्यामुळे आमचं हे नाव बदलून मिळावं आणि तो निर्णय लवकरात लवकर काल आम्ही सगळ्या मंत्रालयात निवेदन दिलेत. खंडूराज गायकवाड सरांना आम्ही होतो. आम्ही काल रघुवीर खेरकर मंगलताईला फोन केला. आम्ही लवकर म्हणजे 24 तारखेपर्यंत निर्णय नाही झाला
तर आम्ही उपोषणला बसणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.